नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. 12 एप्रिल या दिवशी हनुमान जयंती आहे आणि या दिवशी शनिवार देखील आलेला आहे. शनिवार हा आपल्याला माहिती आहेच शनिदेवांचा आणि हनुमान देवांचा वार आहे. या दिवशी चैत्र पौर्णिमा देखील आलेली आहे. चैत्र पौर्णिमा ही महत्त्वाची मानली जाते आणि त्याच दिवशी हनुमान जयंती असल्यामुळे आपल्याला रुईच्या पानांच्या माळेचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. हनुमान जयंती अर्थात हनुमंतांचा वाढदिवस. या दिवशी हनुमंतांना त्यांच्या आवडीच्या वस्तू अर्पण केल्या जातात. हनुमंतांना पंजिरीचा प्रसाद दिला जातो. सकाळी सूर्योदयाच्या वेळेस हनुमान जन्म साजरा केला जातो. अनेक ठिकाणी उत्सवाचे वातावरण असते, भजन कीर्तन असते. जन्मवेळ झाल्यानंतर हनुमंतांना पाळण्यात घालून पाळणा म्हटला जातो आणि आरती म्हणून उत्सवाची सांगता केली जाते. या दिवशी आपल्याला पौर्णिमा असल्यामुळे पौर्णिमेचे काही उपाय करायचे आहेच. त्याचप्रमाणे आपल्याला हनुमान जयंती देखील साजरी करायची असते. हनुमान जयंती ही सकाळी सूर्योदय झाल्यानंतर केली जाते. चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते आणि योगायोगाने या वर्षी शनिवार आलेला असल्यामुळे अत्यंत महत्त्व या दिवसाला प्राप्त झालेले असल्यामुळे आपण आपल्या अडचणी दूर करण्यासाठी अनेक वेगळे उपाय या दिवशी आवर्जून करू शकतो. तुम्ही इतर वेळेस शनिवारी मंगळवारी हनुमंतांना तेल, नारळ, रुईचं पान या गोष्टी अर्पण करत असाल, परंतु हनुमान जयंतीच्या दिवशी जर का तुम्ही तुमच्या काही इच्छा ठेवून या वस्तू हनुमंतांना अर्पण केल्या तर यामुळे तुमची इच्छापूर्ती होते. तुमच्या काही अडचणी असतील त्या अडचणी देखील तुमच्या दूर होतात. तर बघा, या दिवशी हनुमंतांचा जन्मवार असलेल्या दिवशी म्हणजेच शनिवारी त्याला प्रिय असलेले 3 पदार्थ अर्पण केले जातात. रुई, तेल आणि शेंदूर या 3 गोष्टी आवडण्यामागचे काही वेगळे कारण आहे. तर आपल्याला रुईच्या पानांची माळ कसा उपाय करायचा आहे पाहूया. आपल्याला शनिवारी हनुमान जयंती साजरी केल्यानंतर तुम्हाला एक रुईच्या पानांची माळ बनवायची आहे. बघा, 11 रुईची पानं घ्यायची आहे. या पानांवर तुम्हाला थोडंसं शेंदूर घ्यायचा, थोडासा ओला करायचा आणि तो तुम्हाला पानांवर श्रीराम हे नाव लिहायचं आहे. 11 पानांवर श्रीराम असं नाव लिहा. हे सुकल्यानंतर याची एक माळ तयार करा आणि अशी माळ घेऊन तुम्हाला हनुमंतांच्या मंदिरात जायचं आहे. तुम्ही गेल्यावर तेल अर्पण करू शकतात, चमेलीचं तेल अर्पण करू शकतात. त्याचप्रमाणे हनुमंतांना सेंदूर देखील अर्पण करू शकतात आणि तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करत, इच्छा सांगून रुईच्या पानांची माळ हनुमंतांना अर्पण करायची आहे. पहा, यामुळे देखील आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतात. आपण काही अडचणीत असतील तर आपल्या अडचणी देखील दूर होतात. तर पहा, या 3 वस्तू अर्पण करण्यामागचं कारण काय? तर हनुमंतांना तेल का अर्पण केलं जातं? दर शनिवारी हनुमानाच्या मस्तकावर तेल घालतात. या संबंधी अशी एक कथा आहे की इंद्रजिताने सोडलेल्या संहारक शक्तीमुळे लक्ष्मण मूर्छित होऊन पडला होता. त्यावरच्या उपचारासाठी संजीवनी वनस्पती आणलेला द्रोणागिरी पर्वत समूळ उपटून घेऊन हनुमान लंकेकडे आकाशमार्गेत जात असताना गैरसमजुतीने भरताने त्याला बाण मारून खाली पाडले. परंतु हनुमानाचे कार्य आणि कर्तृत्व कळताच भरताने त्याच्या जखमेवर तेल आणि शेंदूर लावला. त्यामुळे जखम तात्काळ बरी होऊन हनुमान लंकेत योग्य वेळेपूर्वीच जाऊन लागले. यातूनच पुढे हनुमानाला तेल घालण्याची रूढी परंपरा पडली. यानंतर हनुमानाला रुईचं पान का अर्पण केलं जातं यामागे देखील एक कथा आहे. पहा, हनुमानाची माता अंजनी ही निस्सीम गणेश भक्त होती. आपल्या पुत्रावर आपल्या उपास्य देवताची कृपादृष्टी व्हावी इतकेच नव्हे तर त्याला बळ, बुद्धी, विघ्नहर्तत्व नित्य लाभावे यासाठी अंजनी हनुमानाच्या गळ्यात मंदाराच्या किंवा रुईच्या पानांची माळ घालीत असे. आपल्या मातेची स्मृती म्हणून हनुमान पुढे रुईची माळ गळ्यात धारण करू लागले आणि म्हणूनच भाविक त्यांना रुईच्या पानांची माळ घालतात. तसेच तो 11वा रुद्र असल्याने 11 पानांची माळ
आणि 11 प्रदक्षिणा घालण्याची प्रथा पडली. यानंतर शेंदूर लावण्यामागे देखील 2 कथा सांगितल्या जातात. भरताने तेल आणि शेंदूर माखून हनुमानाची जखम बरी केली. याशिवाय दुसरी प्रचलित कथा म्हणजे सीतामाईला भाळी कुंकुम शेंदूर लावताना हनुमानाने एकदा पाहिले आणि माई हा टिळा आपण कपाळावर का लावताय असे हनुमंताने सीतामाईला विचारले. असे केल्याने तुझ्या स्वामींचे आयुष्य वाढेल असे सीतामाईने हनुमानाला सांगितले. तेव्हापासून आपल्या स्वामींचे म्हणजे प्रभू रामचंद्रांचे आयुष्य वाढावे या उद्देशाने हनुमान आपल्या सर्वांगाला शेंदूर माखून घेऊ लागले. बघा, ही आख्यायिका आहे. त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी आवर्जून पंचोपचारे हनुमंतांची पूजा करायची आहे. शक्य झाल्यास तुम्ही बजरंग बाण पठण करा, हनुमान चालिसा पठण करा, मारुती स्तोत्राचं पठण करा. याचप्रमाणे या दिवशी आवर्जून राम रक्षा देखील तुम्हाला पठण करायचं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम हनुमंताय नमः श्री राम लिहायला विसरू नका. धन्यवाद.